नमस्कार मित्रांनो, SRC ट्रेडर्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी आपण निफ्टीमध्ये 10 लॉटनी ट्रेड घेतलेला आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही 10 मधील आपण 7 लॉट आपण 30 पॉईंट आल्यानंतर बुक केलेले आहेत आणि राहिलेले 3 लॉट आपण ट्रेल करणार आहोत. म्हणजे इथे आता आपण हे लावून घेऊया, टार्गेट लावून घेऊया. इथे आपलं फर्स्ट टार्गेट होतं 30 पॉईंट्स. म्हणजे या ठिकाणी आपण 7 लॉट आपण बुक केलेले आहेत. त्याच प्रकारे आपलं सेकंड टार्गेट आहे ते 60 पॉईंट्स. इथे लावून घेऊया टार्गेट टू 60 पॉईंट्स. अशा प्रकारे इथे आपलं टार्गेट टू आहे आणि या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे 124च्या दरम्यान. स्टॉप लॉस आपला आहे 12 पॉईंटचा. म्हणजे आज छोटा स्टॉप लॉस भेटला, कारण की या ठिकाणी एक चांगला बाउन्स बॅक आला आणि एक रिव्हर्सल होऊन मार्केट परत अपसाईडच्या दिशेने मूव झाली. त्यामुळे छोट्या स्टॉप लॉसवरती आपण रिस्क आपली सेम आहे. रिस्क 8,000 रुपयाची आहे आणि टार्गेट आपलं 16,000 रुपयाचं होतं. तर पहिल्याच टार्गेटवरती आपण 16,000 सेव्ह केलेले आहेत 7 लॉट बुक करून. आणि आता आपण वेट करतोय सेकंड टार्गेटचा. सेकंड टार्गेट आल्यानंतर यातील थोडे लॉट बुक करून ट्रेल करायचं आहे. तर आता बघूया आपण मार्केट आपल्यासोबत काय करते. आता तुम्ही ते बघू शकता, आजचा डेचा हाय आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी थोडा पेन जाणवेल. हा डेचा हाय ब्रेक झाला तर वरती 25,700 पर्यंत जाईल, नाहीतर तो थोडा डाऊन साईडला मूव्ह करेल. तर आज आपण एंट्री सुद्धा 10 लॉटमध्ये एकदम केलेली नाही. इथे तुम्ही ऑर्डर बुक बघू शकता. पहिल्यांदा 5 लॉटमध्ये केली आणि नंतर 5 लॉटमध्ये केली. म्हणजे 120च्या दरम्यान 5 लॉटमध्ये एंट्री झाली आणि 128च्या दरम्यान 5 लॉटमध्ये एंट्री झालेली. अशा प्रकारे त्याचे ॲव्हरेज होऊन 124च्या दरम्यान आपले 10 लॉटची एंट्री झालेली आहे. त्याचा स्टॉप लॉस आपण 12 पॉईंट म्हणजे 123-22च्या दरम्यान 112च्या दरम्यान लावला होता. आता या ठिकाणी आपण सेकंड टार्गेटला 184ला 1 लॉट बुक करणार आहे. त्यासाठी आपण इथे ऑर्डर मॉडिफाय करून ठेवलेली आहे आणि ही आपली एक्झिक्यूट झाली नाही, कारण की लगेच स्पाइक येऊन मार्केट आपल्या प्राईसच्या खाली आलेलं आहे. तर ठीक आहे, आपण वेट करूया. आला नंतर तर आपण त्यावेळी एक्झिक्यूट करू. तर मार्केट आता सेकंड टार्गेटच्या सुद्धा वरती आलेलं आहे. ऑलमोस्ट 75 पॉईंट्सचा मूव दिलेला आहे मार्केटने. या ठिकाणी आपण 195ला 2 लॉट इथं एक्झिक्यूट केलेले आहेत. म्हणजे जवळपास 70 पॉईंटला आपण 3 लॉटमध्ये 2 लॉट इथं बुक केलेले आहेत. आता आपल्याकडे 1 लॉट शिल्लक राहिलेले आहे.
तो आपण आता ट्रेल करून ठेवणार आहे. जवळपास 70 ते 72 पॉईंट आपण ह्या 2 लॉटमध्ये बुक केलेत. तर अशा प्रकारे पार्शल बुकिंग करत करत आपण ट्रेड होल्ड करू शकतो चांगल्या प्रकारे. म्हणजे जर का पार्शल बुकिंग केली तर आपली प्रॉफिट सेफ होते. प्रॉफिट सेफ करत करत आपण ट्रेल करायला सुद्धा आपल्याला होल्डिंग पॉवर आपली चांगली वाढू शकते. तर आता या ठिकाणी 170ला आपण हा राहिलेला 1 लॉट आपण ट्रेल करून ठेवलेला आहे आणि वेट करणार आहोत आपण थर्ड टार्गेटची म्हणजे 90 पॉईंटसाठी. आता तुम्ही इथे बघू शकता मार्केट आपला ट्रेड 90 पॉईंटच्या सुद्धा वरतीमध्ये ऑलमोस्ट 100+ गेलेला आहे आणि आता आपण ट्रेल करत आहोत 214-215च्या आसपास. जो 1 लॉट राहिलेला आहे तो 214ला आपण ट्रेल करून ठेवलेला आहे. हे बघा मार्केट 110 पॉईंट जवळजवळ गेलेलं आहे. म्हणजे आपलं जे टार्गेट होतं 60 पॉईंट 30 पहिला 30 पॉईंट आले, त्याच्यानंतर पार्शल बुकिंग केलं, 60 पॉईंट आले पार्शल बुकिंग केलं. आता आपण 90 पॉईंटला जो काही राहिलेला 1 लॉट आहे तो आपण ट्रेल करून ठेवतो. आता इथून मार्केट मे बी डाऊन साईडचा मूव देईल, कारण की आपली जी एक्सपेक्टेड रेंज होती 25,700ची ती अचीव झालेली आहे आणि आपण आपला ट्रेलिंग एसएल 214ला आपण सेट करून ठेवलेलं आहे. बघूया आता मार्केट काय करत आहे. आपला ट्रेड जवळपास 240 पर्यंत पोचलेला आहे. म्हणजे 118 ते 120 पॉईंटच्या दरम्यान पोचलेला आहे आणि आपलं ट्रेलिंग एसएल आहे 90 पॉईंटवरती म्हणजे 214 वरती आहे. तर या ट्रेडमध्ये चांगला मूव आता आपण कॅप्चर करू शकलो. आता बघूया आपलं मे बी या ठिकाणी एसएल जाईल, आणखी मार्केट झालं आहे आपलं एसएल गेलेलं आहे या ठिकाणी आणि 29,633 रुपये आपण प्रॉफिट बुक करू शकलो. आता तुम्हाला पोझिशन बुक आणि ऑर्डर बुक रिफ्रेश करून दाखवतो. हे पोझिशन बुक आपण रिफ्रेश केलेलं आहे आणि या ठिकाणी 29,633 रुपयाचं प्रॉफिट आपण कॅप्चर केलेलं आहे. तर ऑर्डर बुक तुम्हाला दाखवतो. ऑर्डर लिस्टमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स या ठिकाणी एवढ्या ऑर्डर्स आपण टाकलेले आहेत आणि आजचे जे चार्जेस आहेत 310 रुपये चार्जेस आपल्याला लागलेले आहेत.